नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट चैतन्य तुमच्या सर्वांचं स्वागत करतो कोकण आपला तसा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी कशी आहेत, मजेत ना? तर मंडळी आज आहे 10 सप्टेंबर, म्हणजेच आज आहे गौरी आईचा आगमन सोहळा। तर आज आम्ही जाणार आहे आपल्या गौरी आईला आता आमच्या घरी आणायला। तर आमच्या इथे गावात एक असा नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे, तिथे आम्ही जाऊन आपल्या गौरी आईच्या मुखवट्याची पूजा करणार आणि मग गौरी आईच्या मुखवट्याला आम्ही आता घरी आणणार आणि मग त्याला साडी बिडी नेसवून आपल्या गौरी आईचं स्थापना करणार। तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पाहत राहा आम्ही आमच्या गौरी आईला कसं आणतो। ये लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पावशील, लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पावशील। बाप म्हणे माझ्या लेकी तू आता कवा येशील, बाप म्हणे माझ्या लेकी तू आता कवा येशील। पाणी परल नदी भरल बाबा तवाच मी येईल, पाणी परल नदी भरल आई तवाच मी येईल। लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पावशील, लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पावशील। हे सरली असतील शेतीची कामं कवा येशील घराला, सरली असतील शेतीची कामं कवा येशील घराला। हो हो आई तुझी गो आठवण काढ कही याव तू माहेराला, आई तुझी गो आठवण काढ कही याव तू माहेराला। मला येण्यानंद होईल पण घरची कामं राहतील, मला येण्यानंद होईल पण घरची कामं राहतील। मंडळी आता आपण गौरी आईला घेऊन निघालोय। तर मी आमच्या काकांना सांगतो की गौरी आईला आणायची काय प्रथा आहे ती सगळं सांगतील आणि मग नंतर ते आपल्याला थोडं फुलांच्या बद्दल पण माहिती देणार आहेत जे गौरी आईला वाहवले जातात। तर आता आपल्याला काका सांगतील की गौरी आईला आणायची काय प्रथा आहे। गौर प्रथम नंदी असते, नंदीच्या किनारी पाण्याचे झरे असतात, तिथे नेऊन एक मुकुट असतो गौरीचा, त्याची पूजा वगैरे करायची असते। तर तिथं आम्ही नदी किनारी जातो, झरा असतो त्याच्या खाली सारवून टाकतो, रांगोळी वगैरे काढून सारवतो आणि गौरीची गणपतीची जशी पूजा करतो तशी गौरीची पूजा करतो मुकुटाची, आणि ते एका भांड्यामध्ये भरून तांबणात भरून ते आम्ही घरी घेऊन येत असतो। तर घरी घेऊन गेल्यानंतर हे झाड आहे, तर याला आम्ही पातलं म्हणतो। तर ही पातलं आमच्या गौरीला ते लावावे लागतात आणि हा हातोबा, हे हातोबा सुद्धा पूर्वजांपासूनच वाहत असतात, तर हे आम्ही त्यांच्या अंगावर लावतो। तर ही सगळी फुलं आपण गौरी आईला असं हार बनवून ती लावली जातात आणि गौरी आईला वाहवली जातात एक टाईप पासून। नको आश्वन भरू तू डोल एकदा भरताराला तू बोल, नको आश्वन भरू तू डोल एकदा भरताराला तू बोल। जेव्हा धनी माझा सागर तेव्हा बहिणी मी येईल, लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पावशील, लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पावशील, लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पावशील।
दारू हो बंधवाला बाबा मला घेवाला नका दारू हो बंधवाला बाबा मला घेवाला सांगून माझ्या घरधन्याला निघाले मी हेवाला सांगून माझ्या घरदाराला निघाले मी येवाला घरी घरी धावलं वाट मला होती गावलं घरी घरी धावलं वाट मला होती गावलं पाना फुलानी हो साजल गौराई पाटावारी बैसल लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पौशील लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पौशील लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पौशील हे लव 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 लवशील गौराई पाण्यामध्ये पौशील लव 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 लवशील गौरीचा उपास देलाय यो दादा चिंबोऱ्यांना जेलाय गौरीचा उपास देलाय यो दादा तेरड्याला जेलाय गौरीचा मांडव घातलाय यो दादा कमळाला गेलाय आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका पोरींदो चिंबोऱ्या ढाका आईलाय गो गौरीचा काका पोरींदो चिंबोऱ्या घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे आला शंकरूबा गवर माझी नाचू दे आला शंकरूबा गवर माझी नाचू दे ऋणू झुणू त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा